एक्सरसाइज नंबर 7 त्यातला पहिला वर्ड आहे पे, PAY पे. पी नंतर एचं वॉवेल लाईट साऊंडेड वॉवेल आहे. ए वॉवेल हा सेकंड प्लेसचा वॉवेल आहे, त्यामुळे आउटलाईन ही आपली ऑन द लाईन येईल. ऑन द लाईन पी आणि त्याला लाईट डॉट ए, PA पे. नंतर पेड, पी नंतर एचा वॉवेल आहे, तो पण हेवी साऊंडेड आणि डी कन्सोनेंट. पेडची पण आउटलाईन ऑन द लाईन येईल, कारण एचा वॉवेल आहे, एचा हा सेकंड प्लेसचा वॉवेल आहे. सेकंड प्लेसचा वॉवेल असल्या कारणानं आउटलाईन ऑन द लाईन येते. हा पी आणि हा डी. पीच्या आफ्टर साईडला ही आफ्टर साईडला एचा वॉवेल डार्क डॉट. डी नंतर कुठलाही वॉवेल नाही, त्यामुळे आपण इथे वॉवेल देणार नाही. PAD पेड. त्यानंतर बे, BAY बे. बी नंतर एचा वॉवेल आउटलाईन ऑन द लाईन. वाय हा कन्सोनंट निघणार नाही, कारण BAY बे. ए बेचाच प्रोनाऊन्सिएशन आहे. हा बी डार्क आणि त्याला ए लाईट ए. नंतर बेट, हा जो ए आहे हा हेवी साऊंडेड वॉवेल आहे, त्यामुळं आउटलाईन ही आपली ऑन द लाईनच येईल, पण डार्क डॉट येईल. हा मी बी आणि टी काढून घेते. बी नंतर हेवी साऊंडेड वॉवेल ए, BAT. TAY टे. हा एचा वॉवेल लाईट साऊंडेड वॉवेल आहे, TA टे. टेम, आता इथे हेवी साऊंडेड वॉवेल आहे, त्यामुळे इथे डार्क डॉट निघेल. एचा वॉवेल सेकंड प्लेसचा आउटलाईन ऑन द लाईन असेल. टी आणि एम दोन कन्सोनंट इथे काढावं लागेल. TM. टीच्या आफ्टर साईडला एचा वॉवेल, टीची आफ्टर साईड डार्क डॉट आणि एम, TAM टेम. से, स नंतर एचा वॉवेल लाईट साऊंडेड वॉवेल, हा एस आणि लाईट डॉट से, हे से. आता सच्या बिफोर साईडला वॉवेल आहे एचा, सच्या आफ्टर साईडला सुद्धा एचा वॉवेल आहे. आता हा पण सेकंड प्लेसचा वॉवेल आहे, त्यामुळे आउटलाईन अबोव द लाईनच येईल. आधी मी एस काढून घेते. एस, त्याला एचा वॉवेल, एसच्या बिफोर साईडला एचा वॉवेल आहे, तर तो पहिले द्यायचा. नंतर एसच्या आफ्टर साईडला पण वॉवेल आहे, तो नंतर द्यायचा. ए से. इथे जो हा ए होता हा डार्क साऊंडेड वॉवेल आहे, से, त्यामुळे आपण इथे हा डार्क डॉट दिला आहे. नंतर एस्क, एसच्या बिफोर साईडला एचा वॉवेल, त्यानंतर स आणि क. आधी मी दोन कन्सोनंट काढते, स आणि क. एसच्या बिफोर साईडला एचा वॉवेल, ए आणि एस्क, एस्क. एस्केप. आता इथे एस, के आणि पी तीन कन्सोनंट काढते, SKP. एसच्या आफ्टर साईडला एचा वॉवेल, एसची आफ्टर साईड इथे एचा वॉवेल. केच्या आफ्टर साईडला एचा वॉवेल, हा हेवी डॉट वॉवेल येईल एचा आणि पी, SKP. तर लो, ओ हा सेकंड प्लेसचा वॉवेल आहे, त्यामुळे आउटलाईन ही आपली ऑन द लाईन असेल, L आणि सेकंड प्लेसचा वॉवेल ओ, लो डार्क डॅश. लोड, लोची आउटलाईन मॅच झाली, त्याच्यानंतर त्याला फक्त डी अटॅच करायचा, डी, LOD लोड. शो, SH नंतर ओचा वॉवेल, हा हेवी साऊंडेड वॉवेल आहे, ओचा सेकंड प्लेसचा असल्यामुळे आउटलाईन ऑन द लाईन SH आणि त्याला डार्क डॅश शो. शोची आउटलाईन मॅच झाली, त्याला फक्त डी लावायचं आहे. हा SH आणि डी डार्क शो, SHOD शोड. आता फो, इथे ओचा वॉवेल आहे, त्यामुळं आउटलाईन अबोव द लाईन येईल. हा F आणि O, फोम. F आणि M मी आधी काढून घेते, फो आणि म. नंतर ते ओचा वॉवेल आहे, ओचा सेकंड प्लेसचा डार्क डॅश FOM फोम. मे, आता यम नंतर ए, हेवी डॉट, यम नंतर एचा वॉवेल, हा हेवी साऊंडेड वॉवेल आहे, त्यामुळे तो डार्क डॉट ए हा सेकंड प्लेसचा वॉवेल आहे, त्यामुळं ऑन द लाईनच आउटलाईन हा M आणि ए. मेक, इथे पण एचा वॉवेल आहे, त्याला फक्त के लावायचं आहे, मेक. वे, आता हा जो एचा वॉवेल साऊंड आहे हा हेवी साऊंडेड आहे, त्यामुळं त्याला डार्क डॉट
द्यावं लागेल. हा W आणि त्याला ए, वेड, वेड. 8. आता टच्या आधी हा एवढं प्रोनाऊन्सिएशन त्याचं ए होते. टच्या आधी एचा वॉवेल आहे, त्यामुळं आधी मी ट काढून घेते, त्याला एचं वॉवेल. ए हा डार्क ए. 8 ना. अशीच 8ची आउटलाईन काढायची आणि त्याला ना जोडायचा. 8 आणि एन ना. हा 8 झाला, त्याला एन आणि हे आ. ए ट एन आ ना. नंतर ने एन, त्याला एचा वॉवेल. नंतर नेम, नेम. ही होती एक्सरसाइज 7. त्यानंतर एक्सरसाइज 8चा व्हिडिओ अपलोड केला आहे. आता पुढच्या व्हिडिओमध्ये एक्सरसाइज 9 आणि ग्रॅमरलॉक्स याचे व्हिडिओ अपलोड होतील. या एक्सरसाइजबद्दल एखादा जर आउटलाईन तुम्हाला समजली नसेल तर कमेंट करा. थँक्यू.